Welcome student. Remaining part from quantitative aspects for electrolysis. If two or more cells containing different electrolytes are arranged in a series and same quantity of electricity pass through it, then mass produced is depends upon their chemical equivalence. According to our formula, that is weight of substance produced. आपण मागच्या लेक्चरला हा फॉर्म्युला बघितला. हाऊ टू कॅल्क्युलेट वेट ऑफ सबस्टन्स प्रोड्यूस इफ सेल इज सिंगल सेल इक्वल टू number of moles of electrons pass, that is QC divided by 96,500 coulomb per mole electron. जर क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी सेम असेल तर त्यातून त्याचे नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन सुद्धा कसे असणार, सेम असणार, इंटू मोल रेशो इंटू मोलार मास. If two cells are arranged in a series containing two different electrolytes, आता फर्स्ट सेल साठी सेल फर्स्ट आपण वेट ऑफ सबस्टन्स W1 घेतलं, मोलार मास M1 असं म्हटलं आणि त्यासाठी असणारा मोल रेशो त्याला मोल रेशो 1 असं म्हटलं. आता इथं जर आपण व्हॅल्यूज सबस्टिट्यूट केल्या, W1 इक्वल टू QC 96,500 coulomb per mole electrons into mole ratio first into molar mass, that is M1. तर ह्या नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स काय होईल, W1 डिवाइडेड बाय मोल रेशो 1 into M1 equal to QC divided by 96,500 coulomb per mole electrons. आणि सेकंड सेल साठी सेल सेकंड W2 weight of substance produced, M2 molar mass of substance in second cell and mole ratio for stoichiometry for the second cell, mole ratio 2. तर त्यासाठी इक्वेशन होईल आपलं W2. इथं आपण व्हॅल्यूज सबस्टिट्यूट केल्या, मोल रेशो 2 into M2 equal to QC divided by 96,500 coulomb per mole electron. आता इथं काय झालं, राईट साइड सेम आहे कारण सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास. देअरफॉर लेफ्ट साइड also same, W1 divided by mole ratio 1 into M1 equal to W2 divided by mole ratio 2 into M2. मग हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला W1 कॅल्क्युलेट करता येईल, W2 कॅल्क्युलेट करता येईल, फर्स्टचा मोल रेशो, सेकंडचा मोल रेशो किंवा फर्स्ट आणि सेकंड सेल मधील मोलार मास सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. आता हा फॉर्म्युला यूज करून आपण प्रॉब्लेम सॉल्व करू. In a certain electrolysis experiment, (4.36 gram of zinc are deposited
In one cell containing ZnSO4 solution, calculate the mass of Al deposited in another cell containing AlCl3 solution connected in a series with ZnSO4 cell. With series connected in series with ZnSO4 cell. Molar mass of zinc and aluminum is given. Molar mass of zinc and aluminum is 65.4 for zinc gram per mole and 27 gram per mole for aluminum respectively. काय काढायचं आपल्याला? मास ऑफ Al डिपॉझिटेड. ॲल्युमिनियमचं मास काढायचं, दोन सेल सिरीज मध्ये कनेक्ट केलेले, म्हणजे क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी कशी आहे तर सारखी आहे. मग आपला फॉर्म्युला काय येतो? W1 डिवायडेड बाय मोल रेशो 1 into M1 equal to W2 divided by mole ratio 2 into M2. आता फर्स्ट सेल आपण झिंक साठी कन्सिडर केलाय, सेल फर्स्ट, आणि हा सेल सेकंड. आता गिव्हन डाटा मध्ये आपल्याला काय काय दिलंय? वेट ऑफ झिंक दिलंय, ते किती दिलंय? 4.36 ग्रॅम. वेट ऑफ ॲल्युमिनियम कॅल्क्युलेट करायचंय आपल्याला. त्यानंतर M1 मोलर मास ऑफ झिंक दिलंय 65.4 ग्रॅम पर मोल, आणि ॲल्युमिनियमचं मोलर मासही दिलंय 27 ग्रॅम पर मोल. आता मोल रेशो आपल्याला दोन्ही सेल साठी काढून घ्यावं लागेल. मोल रेशो ऑफ Zn reaction, that is stoichiometric reaction for Zn2 plus 2 electrons gives Zn solid. तर मोल रेशो काय होईल आपला? 1 डिवायडेड बाय 1 मोल डिवायडेड बाय 2 moles electrons. 1 mole zinc divided by 2 moles electrons. And mole ratio for second shell, that is aluminum. Stoichiometric reaction Al3 plus 3 electrons gives Al solid. Therefore mole ratio 1 divided by 1 mole divided by 3 मोल इलेक्ट्रॉन्स. इथं 1 मोल ॲल्युमिनियम साठी 3 मोल्स इलेक्ट्रॉन्स लागले. आता ह्या व्हॅल्यूज आपण इथं टाकून घेऊ. W1 किती दिला आपल्याला? 4.36 ग्रॅम. इथं 4.36 ग्रॅम divided by mole ratio 1 mole divided by 2 mole electrons into M1 65.4 ग्रॅम पर
mole equal to weight of aluminium divided by its mole ratio. किती आला? 1 mole divided by 3 mole electrons into weight दिले 27 ग्रॅम पर मोल. काय होईल? आता इथं आपण डायरेक्ट डिवाइड करून घेऊ. हे मोल आणि पर मोल कॅन्सल होईल, ग्रॅम ग्रॅम कॅन्सल होईल. आता इथं सुद्धा हे मोल पर मोल आणि राईट साईडला मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स, लेफ्ट साईडला सुद्धा मोल इलेक्ट्रॉन्स. मग शिल्लक काय राहील? फक्त आपलं युनिट हे ग्रॅम शिल्लक राहील. त्यानंतर ह्या 2 न आपण डिवाइड करून घेऊ. इथे किती राहतील शिल्लक? 3 2.7. 2 न 65.4 ला डिवाइड केलं. इथं 3 न सुद्धा आपण 27 ला डिवाइड केलं तर 9 राहील. म्हणजे आपलं काय येईल? 4.36 डिवाइडेड बाय 32.7 equal to weight of aluminium divided by 9 gram. 9 gram. Therefore, weight of aluminium deposited equal to 4.36 32.7 into 9 gram. आता हे आपण लॉग न सॉल्व करून घेऊ. log of 4.36 plus log of 9 minus log of 32.7 आणि युनिट असेल त्याचं ग्रॅम. किती? 0.43 चा 6 मध्ये तो येईल 6395 प्लस इथे येईल 0 पॉइंट. बघताना लॉग 90 चा 0 मध्ये बघायचा. तो येईल 0.9542 मायनस इथं 1.32 चा 7 मध्ये 5545 आता हे ऍडिशन करून घेऊ. 7 हे 3 9 15 मायनस 45 याची सबस्ट्रॅक्शन होईल. हे 2 आणि इथे येईल 9 इथे येतील 7 हा येईल 0 आणि हा येईल 0. याचा अँटीलॉग 0.07 चा 9 आणि 2 मध्ये अँटीलॉग बघायचा. तो येतो 1200 मीन डिफरन्स ऍड करू. म्हणजे इथं 1 नंतर पॉइंट येईल आणि युनिट असेल आपलं ग्रॅम. म्हणजे 1.2 ग्रॅम ऑफ ॲल्युमिनियम डिपॉझिटेड इन सेकंड सेल. आता आणखी एक आपण प्रॉब्लेम सॉल्व करू. How many moles of electrons are required? How many moles of electrons are required? For reduction of
3 moles of zinc, 3 moles of zinc, and how many faradays of electricity will be required? And how many faradays of electricity will be required? आता इथं आपण केवळ प्रॉब्लेम वाचून थिअरीनुसार हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकतो. इथे कुठल्याही फॉर्म्युलेची गरज नाही. हाऊ मेनी मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स आर रिक्वायर्ड फॉर रिडक्शन ऑफ 3 मोल्स ऑफ झिंक? वी नो दी stoichiometric equation for zinc, that is Zn2 plus. According to stoichiometry, Zn2 plus 2 electrons gives Zn solid, means 1 mole of zinc required 2 moles of electrons. रिएक्शन काय सांगते? 1 मोल साठी 2 मोल्स इलेक्ट्रॉन्स लागले. आपल्याला किती मोल्स विचारलं? 3 मोल्स. देअरफॉर 3 मोल्स ऑफ झिंक रिक्वायर्ड. आता इथं 3 न मल्टिप्लाय केलं, इथं 3 न मल्टिप्लाय करू. 6 मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता आणखी काय विचारलं? हाऊ मेनी फॅराडेज ऑफ इलेक्ट्रिसिटी will be required? Faradays. We know that one charge on 1 mole electrons equal to 1 Faraday. 1 mole electrons equal to 1 Faraday. आता किती इलेक्ट्रॉन्स लागलेत आपल्याला? 6 मोल इलेक्ट्रॉन्स. Therefore 6 mole electrons equal to 6 Faraday. Therefore 6 Faradays of electricity required for 3 moles of zinc. केवळ आपण थिअरी यूज करून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. रिमेनिंग पार्ट इन नेक्स्ट लेक्चर.